नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आधार हाऊसिंग Q4 रिझल्ट प्रॉफिट जम्प्स 21% टू ₹245 करोड. डिस्बर्समेंट्स राईज ऑन हाऊसिंग डिमांड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21%ने इन्क्रीज होऊन 245 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 202 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 21%ने इन्क्रीज होऊन 3,223 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 21%ने इन्क्रीज होऊन 25,531 कोटी रुपये झाला आहे. आता बोलूया कंसई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,769 कोटी रुपयांनी वाढून या लेटेस्ट क्वार्टरमध्ये आली आहे 1,817 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,922 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 1,817 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 114 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 102 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 662 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 102 कोटी रुपये. आणि मित्रांनो, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे डिक्लाईन दिसत आहे. कारण मित्रांनो, मागल्या क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये अदर इन्कममध्ये तुम्ही बघू शकता एक्सेप्शनल ॲटम्स ॲड झाला होता 629.51 कोटी रुपयांचा. आता बोलूया HPCLबद्दल म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,14,678 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 1,09,633 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,10,608 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 1,09,633 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2,709 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 3,415 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,544 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 3,415 कोटी रुपये. तर मित्रांनो, HPCLचा रेव्हेन्यू तर इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, परंतु याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. कारण मित्रांनो, या कंपनीचा लेटेस्ट क्वार्टरमध्ये अदर इन्कम आहे 923 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे 10.5 रुपयांचा. आणि मित्रांनो, हा डिव्हिडंड आहे फायनल डिव्हिडंड. चला आता बोलूया गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गुजरात थेमिस बायोसिन स्टार्ट्स कमर्शियल प्रोडक्शन ॲट न्यू API प्लांट इन वापी, गुजरात. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेडने नवीन इस्टॅब्लिश ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी जी गुजरातच्या या लोकेशनवर लोकेटेड आहे
इथे या कंपनीने आपला कमर्शियल प्रोडक्शन स्टार्ट केले आहे. चला आता बोलूया एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एक्साईड इंडस्ट्रीज इन ॲडव्हान्स टॉक विथ टू व्हीलर्स, थ्री व्हीलर प्लेयर फॉर बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लीडिंग बॅटरी मेकर कंपनी एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड चर्चा करत आहे 2 मेजर टू व्हीलर कंपनीज आणि एका थ्री व्हीलर कंपनीसोबत. कशासाठी? बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी. आणि मित्रांनो, यावरून आपल्याला एक अंदाजा दिसत आहे की आपल्याला लवकरच एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडकडून एक जबरदस्त अपडेट पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडने बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी हुंडई मोटर इंडिया लिमिटेडसोबत पार्टनरशिप केली आहे, जी अपडेट आपल्याला मागल्या वर्षी पाहायला मिळाली होती. चला आता बोलूया BSE लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BSE Q4 रिझल्ट. प्रॉफिट आफ्टर टॅक्स सोर्स 362% इयर ऑन इयर बेसिस ₹4,094 करोड. कंपनी डिक्लेअर डिव्हिडंड ऑफ ₹23 पर शेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BSE लिमिटेड या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 362%ने इन्क्रीज होऊन 494 कोटी रुपये आला आहे. तसेच BSE लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 75%ने इन्क्रीज होऊन 847 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर BSE लिमिटेडने 5 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड आणि 18 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, असा BSE लिमिटेडने टोटल 23 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि या 23 रुपयाच्या डिव्हिडंडला देण्यासाठी BSE लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 14 मे 2025. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स शेअर होल्डर अप्रूव्ह प्लान्स टू स्प्लिट इंटू 2 लिस्टेड कंपनीज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअर होल्डर्सने त्याच्या स्प्लिटच्या प्लॅनला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, हा स्प्लिटचा प्लॅन असा आहे की आपल्या ऑटोमेकर कंपनीला 2 लिस्टेड कंपनीमध्ये स्प्लिट करण्याचा. एक कंपनी राहील पॅसेंजर व्हेकल आर्म आणि दुसरी सेपरेट कंपनी राहील कमर्शियल व्हेकल आर्म. आणि मित्रांनो, याच प्लॅनसाठी टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअर होल्डरने मंजुरी दिली आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेड टू सेटअप 300 मेगावॅट हायब्रिड रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट विथ रेल मिनिस्ट्री. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रेल्वे कंपनी रेल विकास निगम लिमिटेड रेल मिनिस्ट्री सोबत मिळून प्लॅनिंग करत आहे. कशाची? 300 मेगावॅटचा हायब्रिड रिन्युएबल एनर्जी पॉवर जनरेशन कॅपॅसिटी सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, हे सगळे एफर्ट पार्ट आहे कशाचा? क्लीन एनर्जी पोर्टफोलिओला बूस्ट करण्यासाठी आणि आपल्या रेल्वे सोर्स ग्रीन पॉवरला हेल्प करण्याचा. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडने 21 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि रेल विकास निगम लिमिटेड 21 मे 2025ला आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे.
माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.